वर्ग 11वी-12वी, BA, BCom, BSc तसेच MA, MCom, MSc त्याचप्रमाणे मेडिकल विद्यार्थी MBBS, BMS किंवा इतर कोणतीही डिग्री किंवा डिप्लोमामध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांना शासन महा-DBTद्वारे स्कॉलरशिप देते। तर त्या स्कॉलरशिपसाठी घरबसल्या ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कॉलरशिप निवडायची आणि कोणती स्कीम घ्यायची आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। मी इर्शाद खान आपल्यासाठी अशीच माहितीचे व्हिडिओ आणत असतो। तर ऑनलाईन फॉर्म तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता। मोबाईलवरून फॉर्म भरण्यासाठी तुमचं क्रोम ब्राउझर उघडा आणि त्याच्यामध्ये डेस्कटॉप मोड ऑन करा। त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा तुमचं फॉर्म घरी बसल्या भरू शकता। तर सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महा-DBTच्या वेबसाईटवर जायचं आहे। तर त्यासाठी गुगलवर सर्च करा महा-DBT स्टुडंट्स। सर्च केल्यानंतर इथं पहिला ऑप्शन येते बघा ॲप्लिकंट लॉग इन, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। इथून आपली वेबसाईट ओपन होईल। तर सर्वप्रथम आता तुम्ही तुमचं नवीन ॲडमिशन असेल तर आता तुम्हाला इथून तुमचं आधी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं बघा राईट साईडला इथं न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन दिलेला आहे असं ऑप्शन। तर ह्या बटनावर क्लिक करा। आता इथं बघा ॲप्लिकंट नेम, इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर इथं बघा तुमचं इथं एक युजर नेम सेट करायचं आहे। तर इथं खाली समोर दिलेलं बघा नोट दिलेली आहे तुमचं युजर नेम कसा असायला पाहिजे। तर यामध्ये तुम्हाला 4 अक्षरपेक्षा जास्त अक्षर ठेवायचे आहे आणि 15 पेक्षा कमी ठेवायचे आहेत। तर इथं तुमचं एक युजर नेम सेट करा। तर युजर नेममध्ये तुम्ही अक्षर आणि अंक दोन्ही टाकू शकता। त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे। पासवर्ड कसं सेट करायचं आहे इथं तुम्हाला खाली दिलेलं आहे। पासवर्डमध्ये तुमचं अप्पर केस म्हणजे कॅपिटल अक्षर, स्मॉल लेटर्स, नंबर आणि एक स्पेशल सिम्बॉल वगैरे असायला पाहिजे। तर इथं तुमचं पासवर्ड सेट करून घ्या। त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तुम्हाला तेच पासवर्ड पुन्हा टाकायचं आहे। आता तुमचं युजरनेम आणि पासवर्ड लिहून ठेवा, कारण की याच्यासमोर बी तुमचं जे ॲडमिशन असेल तर ह्याच लॉगिनमधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड सांभाळून ठेवा। त्याच्यानंतर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर इथे ईमेल आय डी टाकू शकता, नसेल तर ब्लँक सोडू शकता। त्याच्यानंतर बघा इथं तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे। आता जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो तुमच्या आधार कार्डशी लिंक असला पाहिजे। जर तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचं आधी आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल। तर इथं तुमचा मोबाईल नंबर टाका। त्याच्यानंतर इथं बघा एक गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन असं एक हिरवं बटन आहे, याच्यावर क्लिक करून तुम्हाला OTP इथं टाकायचा आहे। आता बघा तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड झाला। आता OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर समोर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या। त्याच्यानंतर बघा इथं ते समोर दिलेलं कॅप्चा आहे ते तुम्हाला खाली बॉक्समध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा तुमचं रजिस्ट्रेशन तयार झालेलं आहे। आता तुम्हाला इथं ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड बनवला होता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। वर युजर नेम खाली पासवर्ड टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं समोर कॅप्चा टाकून तुमचं लॉग इन करायचं आहे। आता ज्यांचं पहिलेच रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते डायरेक्ट लॉग इन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता, त्यांना वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। कारण तुम्हाला आता एकच लॉग इनवरून तुमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा 11वी-12वी जे बी तुमचे समोरचे फॉर्म आहेत ते ह्याच लॉग इनमधून तुम्हाला भरायचे आहे। तर आता इथं लॉग इन आयडी पासवर्ड कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन हेअरवर क्लिक करायचं आहे। आता बघा इथं एक ऑप्शन दिलेला आहे डू यू हॅव आधार नंबर, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे आणि इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं OTPवर क्लिक करायचं आहे। OTP केल्यानंतर इथं तुम्हाला एक कन्सेप्ट दिलेला आहे डिक्लेरेशन, ते तुम्ही वाचून घ्या। त्याच्यानंतर इथं आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। सेंड बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आता मोबाईलवर OTP गेलेला आहे। आता तुम्हाला तो OTP इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर इथं व्हेरीफायवर क्लिक करा। ठीक आहे, आता तुमचं आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। आता याच्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर आता हे लॉग इन करून घ्या। आता लॉग इन झाल्यानंतर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे। आता ज्यांचं नवीन रजिस्ट्रेशन आहे त्यांचं बघा प्रोफाईल इथं 0% दाखवाल। आता तुम्हाला तुमचं पूर्ण प्रोफाईल बनवायचं आहे। तर प्रोफाईल बनवण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक हेअर असं बटन दिलेलं आहे, तुम्हाला इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा इथं डाव्या साईडला प्रोफाईल असा ऑप्शन दिलेला आहे, इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही प्रोफाईल बनवू शकता। तर ह्यावर क्लिक करा। आता यावर बघा तुमचं एक गाईडलाईन येईल।
तर हे गाईडलाईन तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर खाली इथं ओके बटनावर क्लिक करा. आता बघा प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. तर तुम्हाला आता त्याच्यानंतरची एक माहिती भरायची आहे. तर त्यासाठी खाली या. तर आता बघा इथं तुमचं आता प्रोफाईलची सर्व माहिती भरायची आहे. आता सर्वप्रथम इथं तुमचं फुल नेम लिहायचं आहे. तुमचं नाव जे आहे तर तुमचं एकतर LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट TC प्रमाणे टाका किंवा तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुमच्या पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पालकाचा मोबाईल नंबर नसेल तर तुमचा दुसरा कोणता एक मोबाईल नंबर टाका किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही स्वतःचे मोबाईल नंबर टाकू शकता. असेल पालकाचं तर पालकाचं टाका, नसेल तर तुमचं टाकून द्या. आता बघा त्याच्यानंतर इथं तुमची वैवाहिक स्थिती विचारलेली आहे. मॅरिड आहात की अनमॅरिड आहात, ते योग्य ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर इथं बघा तुमचा धर्म विचारलेला आहे. इथं तुमचा धर्म टाकायचा आहे. आता त्यानंतर इथं तुमची कास्ट डिटेल द्यायची आहे. तर सर्वप्रथम इथं तुम्हाला तुमची कास्टची कॅटेगरी निवडायची आहे. आता जे विद्यार्थी बघा ओपनमध्ये आहे, तर त्यांना इथं समोरची काहीच माहिती येणार नाही आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, कॅटेगरीमध्ये आहेत, तर त्यांना इथं त्यांची कॅटेगरी निवडायची आहे. त्याच्यानंतर इथं त्यांची जी कॅटेगरी आहे त्याची कास्टची सर्व लिस्ट दिलेली आहे. ते तुम्हाला ऑप्शन ते योग्य घ्यायचं आहे. तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जे स्पेलिंग लिहिलेले आहे तसंच पाहून तोच कास्टचं नाव इथं तुम्हाला निवडायचं आहे. आता कास्ट टाकल्यानंतर इथं बघा इथं असं दिलेलं आहे तुम्हाला डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथं खाली कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. तर वरील जे ऑप्शन आहे इथं तुमचं बारकोड दिलेलं वगैरे आहे का असं ऑप्शन विचारलेलं आहे. तर सध्या हे ऑप्शन बरोबर काम करत नाही, तर सध्या तुम्ही इथं नो निवडून इथं बाकी माहिती टाकू शकता. तर त्याच्यानंतर इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. तर तुमच्या जातीच्या प्रमाणपत्रावर जावा क्रमांक किंवा इंग्लिशमध्ये आउटवर्ड नंबर दिला असेल, तो नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट, तर कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे तो जिल्हा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजे इथं कास्ट सर्टिफिकेटवरलं तुमचं नाव टाकायचं आहे. आता त्याच्यानंतर इश्युइंग अथॉरिटी म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमचं दिलेलं आहे, त्या अधिकाऱ्याचं प्रकारे ऑप्शन इथं घ्यायचं आहे. तर ते तुमच्या खाली शिक्क्यामध्ये किंवा खालच्या साईडला बघा इथं दिलेलं असते. SDO किंवा तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा इतर ह्यापैकी कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर बघा इथं कास्ट सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर चूज फाईल या बटनावर क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता किंवा डिजिलॉकरवरून तुम्ही डायरेक्ट इथं घेऊ शकता. जर डिजिलॉकरचं ऑप्शन तुमचं ॲक्टिव्ह नसेल, तर तुम्ही इथं चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही तुमचं डायरेक्ट स्कॅन करून तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तर चूज फाईल या बटनावर क्लिक करा. आता तुमचं जे स्कॅन केले डॉक्युमेंट ज्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह केलेला आहे, तो फोल्डरपर्यंत तुम्हाला जायचं आहे. इथून ओपन करायचं आहे आणि तुमचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर इथं बघा तुमचं डेटा अपलोडेड सक्सेसफुल असा ऑप्शन येईल, म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे. आता तुम्हाला इथं ओके करायचं आहे. त्याच्यानंतर समोर इथं व्ह्यू डॉक्युमेंट असा एक ऑप्शन दिलेला आहे पहा. तर इथे क्लिक करून तुमचं हे डॉक्युमेंट बरोबर आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करू शकता. इथं सध्या ब्लर केलेलं आहे. तर तुमचं ऑप्शन तुमचं डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे. आता बघा इथं इश्युइंग डेट म्हणजे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं आहे त्याच्यावर जे तारीख खाली दिलेली असते ते तारीख इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचं फॅमिली इन्कम डिटेल द्यायचं आहे. तर तुमच्याकडे जे उत्पन्न प्रमाणपत्र काढलेलं आहे ते त्या उत्पन्न प्रमाणपत्रावर जे इन्कम दिलेली आहे तेवढी इन्कम इथं तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा DU हा इन्कम सर्टिफिकेट इथं येस करून तुमचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जसं आपण कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं तसं इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट कोणी तुम्हाला दिलेला आहे तो अधिकारी निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं चूज इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि इथं त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू म्हणजे इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मिळायची तारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा इथं व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून तुमचं सर्टिफिकेट बरोबर अपलोड झालं की नाही ते पाहू शकता. आता त्याच्यानंतर बघा डोमिसाईल डिटेल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे किंवा नाही याचं तुम्हाला एक प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर तुमचं इथं तुम्हाला यस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं DU हा डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र आहे का, इथं तुम्हाला यस करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा एक रिलेशनशिप टॅब दिलेला आहे. तर इथं बघा तुम्हाला काय घ्यायचं, तुम्ही जे तुमचं जे आदिवासी प्रमाणपत्र आहे ते तुमच्या नावानं आहे की तुमच्या वडिलाच्या नावानं आहे ते तुम्हाला ऑप्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर म्हणजे जावा क्रमांक इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेटवर तुमच्या जे नाव दिलेलं आहे ते नाव इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला दिलेलं आहे तो ऑप्शन इथं घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं चूज फाईलवर क्लिक करून तुमचं आदिवासी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे.
त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र मिळाल्याची तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. आता बघा इथं खाली 2 ऑप्शन अजून दिलेले आहे. आर यू सॅलरीड म्हणजे तुम्हाला पगार चालू आहे का? तुम्ही सॅलरीवाले असाल तर इथे येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर इथं तुमचा अपंगाचा प्रकार घ्यायचा आहे. तुम्ही जर अपंग असाल तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर तुमच्या अपंगाचा प्रकार घ्यायचा आहे. पर्मनंट आहे की प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे कायमचा आहे किंवा इतर दुसरा आहे, ते इथं तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे इथं बघा तुमच्या अपंगाचा इथं सुद्धा प्रकार घ्यायचा आहे. जसं तुम्हाला कमी दिसते किंवा बहिरेपणा आहे किंवा हातापायाचं लोकोमोटरमध्ये आहे. जे बी ऑप्शन आहे तुमचं इथं तुमचं सर्टिफिकेट पाहून ते तुम्ही घेऊ शकता. आता अपंगाचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला इथे येस करायचं आहे. येस केल्यानंतर बघा, त्याला थोडंसं वर घेतो. तर इथं तुम्हाला बघा, डू यू हॅव PID नंबर? तुमच्याकडे PID नंबर असेल तर येस करा किंवा नो करा, नसेल तर याच्यानंतर तुम्हाला इथं डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर म्हणजे अपंगाचे जे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याचा क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे अपंगाची. त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते कोणत्या अधिकाऱ्याने दिलेले आहे, सिव्हिल सर्जनने दिलेले आहे किंवा मेडिकल सुपरिटेंडंटने दिलेले आहे. ते ऑप्शन सर्टिफिकेट दिलेलं असते ते पाहून ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट इथं तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्याची तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. आता अपंगत्वाची माहिती टाकल्यानंतर आता तुम्हाला बँकेचे डिटेल द्यायचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम इथं आधार, बँक डिटेल विचारलेलं आहे बघा. तर तुमचं खातं आधार बँकेला लिंक आहे का ते विचारलेलं आहे. किंवा त्याच्यानंतर तुमच्या खात्याला लिमिट वगैरे आहे का? जसं जनधन वगैरेचं खातं आहे का ते ऑप्शन इथं दिलेले आहे. तर ते तुमचं जे योग्य ऑप्शन आहे ते घ्या. येस किंवा नो तुम्हाला घ्यायचं आहे. तर आणि आता इथं तुम्हाला तुमचं बँकेचं खातं द्यायचं आहे. तर तुमचं आधार कार्ड लिंक असलेलं बँकेचं डिटेल ते द्यायचं आहे. ते तर सर्वप्रथम तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर इथं तुमचं ब्रँच नेम ऑटोमॅटिक येईल. बँकेची माहिती टाकल्यानंतर आता इथे तुम्हाला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर असं तुम्हाला एक ऑप्शन येईल सक्सेस म्हणून. आता तुमची पर्सनल डिटेल पूर्णतः सेव्ह झालेली आहे. आता याच्यानंतर तुमचं प्रोफाईलची पुढील माहिती भरायची आहे. आता पर्सनल इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर आता तुम्हाला ॲड्रेसची डिटेल टाकायची आहे. आता तुमचा आधारनुसार इथं ॲड्रेस, स्टेट, डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका, जिल्हा ऑटोमॅटिक येईल. गावाचं नाव बी येईल ऑटोमॅटिक. नाही आलं असेल तर तिथं तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली या. इथं तुमचं करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि पर्मनंट ॲड्रेस सेम आहे का म्हणते. आता इथं खाली तुम्हाला तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सारखा आहे का विचारलेला आहे. ते तर सेम असेल तर इथं येस करायचं आहे. वेगळा असेल 2 जागीचा असं तुमचा पत्ता असेल तर इथं नो करून तुम्ही दुसरा पत्ता खाली देऊ शकता. सारखा असेल तर येस करा. त्याच्यानंतर सेव्ह करा. तर त्यानंतर आता तुम्हाला तुमची अदर इन्फॉर्मेशन टाकायचं आहे. तर सर्वप्रथम इथं दिलेलं आहे, इज फादर अलाइव्ह? तुमचे वडील हयात आहेत का? आणि तुमची आई हयात आहे का? तिथं तुमचं योग्य ऑप्शन इथं निवडायचं आहे तुम्हाला. जर वडील किंवा आई तुम्हाला नसेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला पुढे जोडायला लागते, म्हणजे मृत्यूपत्र समोर इथं जोडायचं आहे. तिथं तुमचं योग्य ऑप्शन घ्या. तर आता येस केल्यानंतर इथं तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या पालकाचा इथं व्यवसाय घ्यायचा आहे. जर शेती असेल तर ॲग्रिकल्चर ऑप्शन घ्यायचा आहे. व्यवसाय असेल तर बिझनेस किंवा इतर डिफेन्स सर्व्हिसमध्ये असेल तर ते ऑप्शन घ्या. किंवा सर्व्हिसवर असेल गव्हर्नमेंट सर्व्हिसवर किंवा प्रायव्हेट सर्व्हिसवर टीचर वगैरे किंवा मजुरी करत असेल ते सर्व ऑप्शन दिलेले आहे. आता तुमचं योग्य ऑप्शन तुम्हाला इथे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे पालकाला वेतन आहे का म्हणजे सॅलरी आहे का, जे आहे ते तुमचं योग्य ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर तुमचे आईची इथे डिटेल दिलेली आहे. तर इथं येस केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इथं तुमच्या आईचा व्यवसाय टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या इथं तसंच तुमच्या आईला पगार किंवा वेतन चालू आहे का, म्हणजे किंवा नोकरीवर आई असेल तर तिचे जे पगार असते ते चालू असेल तर इथे येस घ्यायचं आहे, नसेल तर इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं. आता ही माहिती सेव्ह झाल्यावर आता इथं सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे बघा, करंट कोर्स डिटेल. म्हणजे आता तुम्ही तुमचं जे ॲडमिशन आहे ते कोणत्या कोर्समध्ये आहे त्याची तुम्हाला बरोबर इथं माहिती भरायची आहे. चालू वर्षामध्ये तुमचं कोणतं ॲडमिशन चालू आहे आता, ते माहिती इथं तुम्हाला टाकायची आहे. तर सर्वप्रथम इथं तुम्ही जर फर्स्ट इयर ॲडमिशनमध्ये असाल, फर्स्ट इयरमध्ये असाल, जसं 11वीमध्ये आहे किंवा 12वीमध्ये आहे किंवा BAच्या फर्स्ट इयरला असाल किंवा कोणत्याही डिग्री डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला असाल, तर आता तुम्हाला चालू वर्ष तुमचं ॲडमिशनचं वर्ष पहिलं वर्ष टाकायचं आहे. फर्स्ट इयरचं वर्ष तर तुम्हाला टाकायचं आहे. तर चालू वर्ष टाका. जर तुमचं ॲडमिशन सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला असेल तर इथं तुम्हाला बघा तुमचं फर्स्ट इयरचं ॲडमिशनचं वर्ष इथं टाकायचं आहे. जर तुम्ही रिन्युअलसाठी किंवा सेकंड इयरसाठी फॉर्म भरत असाल तर तुमची पहिली माहिती इथं ऑलरेडी आलेली असेल, तर तुम्हाला ते सध्या डिलीट करायची आहे
आणि तुम्हाला फर्स्ट इयरपासून पुन्हा तुमची माहिती टाकत जायची आहे. तर ज्यांचं न्यू ॲडमिशन आहे त्यांना डायरेक्ट टाकायचं आहे. तर तुमचं ॲडमिशनचं इयर तुम्ही इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन कुठं आहे तो स्टेट इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं इथं ॲडमिशन आहे तो जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर तुमचं जे कॉलेज जिथं आहे तिथला तालुका टाका. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन लेव्हल. आता हे बघा तुमचं आता ॲडमिशन कशामध्ये आहे इथं तुम्हाला घ्यायचं आहे. ज्यांचं 11वी आहे, 12वी आहे त्यांना इथे हे 2 ऑप्शन दिलेले आहे. ज्यांचा कोणता डिप्लोमा चालू आहे तर तिथे डिप्लोमा कोर्स घ्यायचा आहे. कोणाचं डिग्री वगैरे चालू असेल तर इथं अंडर ग्रॅज्युएट हा ऑप्शन घ्यायचा आहे. जसं BAMS, MBBS असेल तर त्यांनी अंडर ग्रॅज्युएट घ्यायचं आहे. BA, BCom, BSc वाले यांनासुद्धा अंडर ग्रॅज्युएट घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर तुमचं PG असेल, MA, MCom, MSc, MD वगैरे असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऑप्शन घ्यायचं आहे. आता किंवा तुम्ही जर ITIमध्ये असाल तुमचं ॲडमिशन तर ते तुम्हाला खाली व्होकेशनल कोर्स दिलेला आहे. ते ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार बरोबर ऑप्शन इथं घ्या. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रीम विचारलेली आहे, की तुम्ही आता तुमचं जे ॲडमिशन आहे ते कोणत्या स्ट्रीममध्ये येते. जसं BA आहे ते आर्ट्समध्ये येतात, BComवाले कॉमर्समध्ये येतात, BScवाले सायन्समध्ये येतात, मेडिकलवाले जे आहे त्यांचं हेल्थ एज्युकेशन येते. म्हणजे इथं तुमचं जे बी क्वालिफिकेशन आहे, तुमचं जे चालू ॲडमिशन आहे त्याची स्ट्रीम तुम्हाला घ्यायची आहे. इंजिनिअर वाल्यासाठी इथं सुद्धा वेगळा ऑप्शन दिलेला आहे. ज्यांचं B.Ed किंवा D.Ed आहे बघा, जे शिक्षक लोक असतात तर त्यांच्यासाठी इथं एज्युकेशनचं ऑप्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फार्मसीवाल्यासाठी वेगळा ऑप्शन दिलेला आहे. व्हेटरनरीसाठी वेगळा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर BA सोशल वर्कमध्ये असेल, MA तर BA किंवा MA तर तो ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तर तुमचा योग्य ऑप्शन इथं घ्यायचा आहे तुम्हाला. आता त्यानंतर बघा तुम्ही ज्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्याचं ज्या जिल्ह्याचं नाव टाकलेलं आहे आणि ज्या कोर्सचं नाव टाकलेलं आहे त्याचे सर्व कॉलेजची लिस्ट इथे तुम्हाला ओपन होईल. इथून तुमचं कॉलेजचं नाव ओपन ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर बघा कॉलेजचं नाव निवडल्यानंतर तुमचे कोर्सचं नाव ऑटोमॅटिक येईल. त्याच्यामध्ये एक अनुदानित आणि अनुदानित एक सुद्धा 2 ऑप्शन दिलेले आहे. ॲडेड आणि अनॲडेड. ॲडेड म्हणजे अनुदानित तुकडी आहे आणि अनएडेड म्हणजे विनाअनुदानित. तर तुम्हाला हे माहीत नसेल तुमच्या बाबूकडून किंवा सरकडून विचारून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक करा. हे तुमच्या ॲडमिशन पावतीवर सुद्धा दिलेलं असेल. नसेल तर तुम्ही विचारून घ्या. आता इयर ऑफ स्टडी तुमचं ॲडमिशन कोणत्या इयरमध्ये आहे? फर्स्ट इयरमध्ये आहे, सेकंड इयरमध्ये आहे, थर्डमध्ये आहे किंवा तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरसाठी किंवा डायरेक्ट थर्ड इयरसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. ते तुमचं योग्य ऑप्शन घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आता तुम्ही फर्स्ट इयर बघा, आता ज्यांना सेकंड इयर ऑप्शन निवडलेलं आहे त्यांना फर्स्ट इयर इथं कंप्लीट दाखवून फर्स्ट इयरची माहिती तुम्हाला भरायची आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज रिझल्ट तुमचा पास आहे की 80-80ने पास झालेले आहे. त्याच्यानंतर तुमची इथं कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे आणि इथं तुम्हाला त्याची गेल्या वर्षीची मार्कशीट टाकायची आहे. आणि ज्यांचं फर्स्ट इयर आहे तर त्यांनी इथं फर्स्ट इयर पर्सिंग असं ऑप्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲडमिशनची डेट टाकायची आहे. हे सेकंड इयर आणि फर्स्ट इयर दोघाला सारखीच ऑप्शन येईल. ज्यांचं सेकंड इयर आहे त्यांनी सेकंड इयरची ॲडमिशन डेट टाकायची आहे. ज्यांचं फर्स्ट इयर त्यांना फर्स्ट इयरची टाकायची आहे. तर आता तुमची जे फीज आहे ते फीज जर कॉलेजला मिळवणार असेल तर तुम्हाला इथं 0 टाकून तुमचं बोनाफाईड किंवा ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करायची आहे. किंवा तुम्ही जर पूर्ण फीज भरलेली असेल आणि तुमच्याकडे फीज भरलेली पावती असेल त्याच्यावर ते फीज भरलेला आकडा किंवा ते अमाऊंट दिलेली असेल तर इथं इथं तुम्हाला ते आकडा इथं टाकायचा आहे. समजा तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळणार असेल तर तुम्हाला इथं अमाऊंट टाकायची आहे आणि ते फीज पावती इथं जोडायची आहे. त्याच्यानंतर तुमचं इथं समोर फीस पावती किंवा ॲडमिशन पावती किंवा बोनाफाईड या तिन्हीपैकी तुम्ही काहीही अपलोड करू शकता. जर तुम्ही इथं अमाऊंट टाकली असेल तर इथं तुमची फीसची पावती जोडा. आता चूज फाईलवर क्लिक करून तुम्हाला ते पावती जोडायची आहे. आता बघा इज प्रोफेशनल म्हणजे तुमचा कोर्स व्यावसायिकमध्ये येते का? जर B.Ed किंवा मेडिकलमध्ये असेल तर इथं ऑटोमॅटिक इथं येईल. तर इथे तुम्हाला ऑप्शन काही घ्यायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक येईल. आता यानंतर बघा जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शिकत असेल किंवा डिप्लोमा कोर्स असेल म्हणजे जे विद्यार्थी कॅप्रॉनमधून फॉर्म भरून इथं आलेले आहे, ज्यांचा नंबर कॅप्रॉनमध्ये लागलेला आहे, तर इथं त्यांनी इंजिनिअरचं जसं ऑप्शन घेतलं कॉलेजचं नाव टाकल्यानंतर इथं त्यांना इथं थोडंसं वेगळं ऑप्शन येईल. तर इथं त्यांना बघा तुमचं ॲडमिशन कॅप्रॉनमधून झालेलं आहे की डायरेक्ट ट्युशन फीमधून झालेलं आहे किंवा स्पॉट ॲडमिशन झालेलं आहे किंवा मॅनेजमेंट कोट्यातून झालेलं आहे, ते ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्ही कॅप्रॉनमधून तुमचं ॲडमिशन झालं असेल तर हा तुम्हाला पहिला ऑप्शन दिलेला आहे, तर ते ऑप्शन घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला जे तुम्ही CET दिलेली आहे त्याचा मेरिट पर्सेंटेज किंवा CETचा स्कोअर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली जे डॉक्युमेंट अपलोड करायसाठी जे ऑप्शन दिलेलं आहे तर खाली बघा इथं तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तिथं तुमचं कॅप ID तुम्ही अपलोड करू शकता किंवा मेरिट पर्सेंटेजचं जे रिसिप्ट असते ते टाकू शकता
किंवा तुमचं कॅपराऊंडमध्ये जे नंबर लागलेला आहे त्याचं जे तुमचं अलॉटमेंट लेटर असते ते सुद्धा इथं तुम्हाला अपलोड करू शकता. ते ह्यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं तुमचं जे ॲडमिशन आहे त्या कॅपराऊंडमधून जे नंबर लागलेला आहे तिथं तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळाला असते. तो नंबर इथं टाकू शकता. तर इथं सरासरी तुमचं अलॉटमेंटचं जे लेटर आहे त्यामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल, तो इथं तुम्ही टाकून घ्या. आता त्याचप्रमाणे इथं तुम्हाला तुमचं ॲडमिशन इयर घ्यायचं आहे. फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, फायनल इयर आहे, ते इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्सिंगमध्ये चालू आहे ॲडमिशन आणि कंप्लीट म्हणजे मागील वर्षी कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे. ज्यांचं ॲडमिशन आता ते चालू आहे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर त्यांनी इथं पर्सिंग घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲडमिशन डेट टाकायची आहे. ॲडमिशन डेट टाकल्यानंतर आता इथे खाली मी जसं थोडं आधी सांगितल्यानुसार तुम्हाला फीस टाकायची आहे आणि इथं तुमचं ते एक बोनाफाईड किंवा ॲडमिशन रिसिप्ट किंवा फीस पावती जोडायची आहे. त्याच्यानंतर बघा इथे खाली एक ऑप्शन दिलेला आहे, इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व्ह कॅटेगरी. म्हणजे तुमचं जे ॲडमिशन झालेलं आहे ते ओपनमधून झालेलं आहे की तुमचं कास्टमधून झालेलं आहे. ते तुम्हाला योग्य ऑप्शन घ्यायचं आहे. तुमचं जे अलॉटमेंट तुम्हाला ओबीसीमधून मिळालं असेल किंवा तुमच्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये एस-सी, एस-टी किंवा अदर कॅटेगरीमधून मिळाला असेल तर तो ऑप्शन घ्यायचा आहे. किंवा तुमचा नंबर ओपनमधून लागलेला असेल तर इथे तुम्हाला ओपन घ्यायचा आहे. म्हणजे जनरल ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुमचं गॅप असेल तर इथं गॅप टाकायचा आहे. तुम्ही जर शिक्षणमध्ये तुमचं गॅप पडले असेल इथं गॅपचा ऑप्शन टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं मोड दिलेला आहे. तर इथं मोड बघा तुमचं जे ॲडमिशन आहे ते रेग्युलर आहे किंवा ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे डिस्टन्स एज्युकेशनमध्ये आहे. ते ऑप्शन तुमचं योग्य ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. आता त्यानंतर बघा पास्ट क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन म्हणजे आता तुमचं जे ॲडमिशन आत्ता यावर्षी होतं तर याच्या आधी तुम्ही जे पास होत आले आहे जसं 10वी पासून आतापर्यंत जे तुम्ही शिकलात तर त्याच्या सर्व तुम्हाला इथं क्वालिफिकेशनची डिटेल तर टाकायची आहे. 10वी पासून सर्व टाकायची आहे. तर एकेकानं तुम्हाला सर्व ॲड करायचं आहे. तर सर्वप्रथम इथं क्वालिफिकेशन लेवल घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम इथं 10वीची माहिती टाका. त्याच्यानंतर बघा स्ट्रीम इथं जे ऑप्शन आहे 10वीसाठी ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर इथं कंप्लीटचं ऑप्शन एकच ऑप्शन येते. त्याच्यानंतर तुम्ही 10वी कुठे शिकलेलं आहे ते टाकायचं आहे. इथं तुम्हाला ते स्टेट टाकायचं आहे. इथं जिल्हा टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तालुका टाकायचा आहे. त्याच्यानंतर कोर्स ऑटोमॅटिक 10वीसाठी इथं एस-एस-सी येईल. त्याच्यानंतर बघा इथं बोर्ड आणि युनिव्हर्सिटी तुम्ही कोणत्या बोर्डातून किंवा युनिव्हर्सिटीतून शिकलेले आहे ते टाकायचं आहे. जर महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून असेल तर हा पहिला ऑप्शन दिलेला आहे किंवा तुमचं CBSE बोर्ड असेल 10वीचं तिथं CBSEचं बोर्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर ICSEचं सुद्धा बोर्ड दिलेला आहे किंवा याच्या व्यतिरिक्त अदर कोणतं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं मोडमध्ये बघा दिलेलं आहे तुमची 10वी रेग्युलरमध्ये झालेली आहे किंवा डिस्टन्समध्ये झालेली आहे ते ऑप्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10वीचं तुम्हाला ॲडमिशन इयर टाकायचं आहे आणि इथं 10वीचा पासिंग इयर टाकायचा आहे. त्याच्यानंतर 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर इथं बघा मंथ ऑफ एक्झाम तुमचं एक्झाम कोणत्या महिन्यात झालेलं आहे ते इथं घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण इथं टाकायचे आहे. ऑप्टेन मार्क्समध्ये बघा तुम्हाला जे तुमच्या गुणपत्रेवर मिळालेले मार्क दिलेले आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. टोटल मार्क्स काढलेले नसतील जसे CBSE बोर्डचे मार्कशीटवर असेल तर तुम्हाला ते प्लस करून इथे टाकायचे आहे. त्याच्यानंतर बघा इथं व्हॅलिडेट मार्कशीट म्हणून एक ऑप्शन येईल. ते क्लिक केल्यानंतर बघा ज्यांचे 10वी आता नवीन झालेली आहे तर त्यांना ते त्यांचं मार्कशीट ऑटोमॅटिक येईल. ज्यांचं आले नाही त्यांना असं जर ऑप्शन आला असेल सॉरी डिटेल नॉट फाउंड तर त्यांना काहीच नाही, तर ओके करायचं आहे. ओके केल्यावर इथं तुम्हाला मॅन्युअली इथं तुमची मार्कशीट अपलोड करायची आहे. तर आता इथं तुम्ही तुमची मिळालेले मार्क टाकले. आता तुम्हाला एकूण गुण इथं टाकायचे आहे. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट टाकायचा आहे पास. त्याच्यानंतर इथून तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक मोजले जाईल. त्याच्यानंतर तुम्ही 10वी किती वेळा दिली, की फेल झाले असाल तुमचे 1 अटेम्प्टमध्ये झाले किंवा 2-3 अटेम्प्टमध्ये झाले ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं अपलोड मार्कशीट करायची आहे. चूज बटनवर क्लिक करून तुमची मार्कशीट अपलोड करून घ्या. त्यानंतर बघा आता तुमच्या ह्या शिक्षणमध्ये गॅप होता का? जर गॅप असेल तर इथे येस करून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तर 10वीची डिटेल टाकल्यानंतर आता तुम्हाला तुमचं समोरचं शिक्षण टाकायचं आहे. जसं 12वी किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर ग्रॅज्युएशनची डिटेल टाकायची आहे. जसं आपण 10वीची माहिती आता टाकली त्याचप्रमाणे सेम टू सेम तुम्हाला तशी तुमची 12वीची किंवा डिग्री डिप्लोमाची माहिती ते टाकायची आहे. ते तुमचं शिक्षण ॲड करून घ्या. आता तुमची मागील शैक्षणिक डिटेल सर्व टाकल्यानंतर आता तुम्हाला इथं खाली बघा हॉस्टेल डिटेल असा एक ऑप्शन आहे खाली. आता इथं जाऊन तुम्हाला आता तुमची हॉस्टेलची डिटेल टाकायची आहे. तर क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन ओपन होईल. तर बघा इथं 2 ऑप्शन दिलेले आहे. जर तुमचं आता तुम्ही जर हॉस्टेलमध्ये तुमचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला इथं हॉस्टेलर ऑप्शन घ्यायचा आहे किंवा ॲडमिशन नसेल तर तुम्ही इथं डे स्कॉलरचा ऑप्शन घ्यायचा आहे.
जर हॉस्टेलवर असाल तर इथं क्लिक केल्यावर तुम्हाला हॉस्टेलची डिटेल इथं ऑप्शन येईल. इथं तुम्हाला डिटेल द्यायची आहे बघा, तुमचं हॉस्टेल कुठं आहे. तर इथे तुमचं स्टेट घ्यायचं आहे हॉस्टेलचं, डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तालुका घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा तुमचं हॉस्टेल गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे की नॉन गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, किंवा तुम्ही गेस्टनुसार राहता, पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घेतलेलं आहे, ते तुम्हाला ऑप्शन घ्यायचं आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेल असा ऑप्शन निवडला तर त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये असलेले गव्हर्नमेंट हॉस्टेलची लिस्ट ऑटोमॅटिक ओपन होईल. ते तुम्हाला घ्यायचे आहे. नॉन गव्हर्नमेंट असेल तर तुम्हाला इथं टाईप करून त्याचं हॉस्टेलचं नाव, त्याचा ॲड्रेस, तिथलं पिनकोड तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतलेली तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं बघा एक समोर ऑप्शन दिलेला आहे, येस मेस अवेलेबल. तिथं जेवणाची व्यवस्था तुम्हाला हॉस्टेलमध्ये आहे का? असेल तर येस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर बघा रेंट पर मंथ विदाऊट मेस चार्जेस, म्हणजे जेवणाचे चार्जेस सोडून इतर तुम्ही जे रेंट आहे पर मंथली किती देता ते तुम्हाला इथं 11 टाकायचं आहे. हे ऑप्शन नॉन गव्हर्नमेंटसाठी आहे आणि गव्हर्नमेंटसाठी हे ऑप्शन येणार नाही. तर तुमचं योग्य ऑप्शन घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही जे फीस पेड करता त्याची जे पावती हॉस्टेलकडून दिलेली आहे, इथं तुम्हाला ते अपलोड करायचं आहे, किंवा जे हॉस्टेलचं वॉर्डन असते त्याचं सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. आणि ज्यांचं ॲडमिशन हॉस्टेलमध्ये नाही त्यांनी डे स्कॉलर असा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता ह्या प्रकारे बघा तुमचं पूर्ण प्रोफाईल तयार झालेलं आहे. इथं बघा उजव्या साईडला दिलेलं आहे प्रोफाईल 100% तुमचं पूर्ण झालेलं आहे. आता यानंतर बघा तुम्हाला स्कीमसाठी म्हणजे स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे. इथपर्यंत फक्त तुमचं प्रोफाईल होतं. आता तुम्हाला स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. तर त्यासाठी तर डाव्या साईडला ऑल स्कीम असा ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑल स्कीमच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता इथं बघा इथं सर्वात महत्त्वाचं आहे की इथं डिपार्टमेंट आणि स्कीम नेम दिलेले आहे. तर इथं तुमच्या कॅटेगरीसाठी, तुमच्या जातीसाठी तुम्हाला कोणती डिपार्टमेंट घ्यायचं आणि कोणती स्कीम घ्यायची आहे हे इथं तुम्हाला आधी जाणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा इथे एक चार्ट दिलेला आहे. तर यामध्ये एक चार्ट समजून घ्या 2 मिनिटामध्ये. हेच पाहिल्यावर तुम्हाला माहीत होईल की तुम्हाला कोणती कॅटेगरीमध्ये तुमचं फॉर्म म्हणजे कोणत्या स्कीममध्ये भरायचं आहे. तर इथं याच्यामध्ये बघा हे जे डिपार्टमेंट दिलेलं आहे इथं, हे डिपार्टमेंटचे नाव, हे डिपार्टमेंट जे दिलेले आहे त्या डिपार्टमेंटचे नाव या उजव्या साईडला दिलेलं आहे आणि हे तुमच्या इन्कमनुसार कोणती स्कॉलरशिप येते ते इथं दिलेलं आहे. तर सर्वप्रथम पाहून घ्या, जे विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट हा डिपार्टमेंट घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला 2-3 ऑप्शन येतील. तर त्यामध्ये बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हे कोणाला घ्यायचे आहे? ज्यांचं फॅमिली इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना हा ऑप्शन घ्यायचा आहे. आणि ज्यांचं फॅमिली इन्कम 2.5 लाखाचे वरे आहे तर त्यांना बघा पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस, एक्झामिनेशन फीस म्हणजेच फ्रीशिपचा फॉर्म भरायचा आहे. तसेच त्याप्रमाणे जे विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट घ्यायचं आहे. त्यामध्ये ज्यांचं फॅमिली इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आणि ज्यांचं फॅमिली इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी फ्रीशिपचा ऑप्शन घ्यायचा आहे. तर असं इथं नाव त्या खालच्या लिस्टमध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी OBC, SC-BC, VJNT त्याच्यानंतर SBCमध्ये आहेत, SBC कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी हा डिपार्टमेंट घ्यायचा आहे. आता त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्याचं फॅमिली इन्कम 1.5 लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांचं फॅमिली इन्कम 1.5 लाख ते 8 लाखच्या दरम्यान आहे त्यांना फ्रीशिपचा फॉर्म भरायचा आहे. पण डिपार्टमेंट निवडता वेळेस कॅटेगरीनुसार हे लेफ्ट साईडला जे दिलेले डिपार्टमेंट आहे ते निवडायचे आहे. त्याच्यानंतर बघा आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, जनरल कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांचं ॲडमिशन बघा DTE म्हणजे टेक्निकल एज्युकेशनमध्ये येते किंवा हायर एज्युकेशनमध्ये येते किंवा मेडिकलमध्ये येते, तर त्यांनी हे ऑप्शन घ्यायचे आहे. हा डिपार्टमेंट त्यांनी निवडायचा आहे. त्यामध्ये बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना म्हणजेच EBCचा फॉर्म भरायचा आहे. आणि यामध्ये जर ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर हॉस्टेलमध्ये आहेत त्यांना हॉस्टेलचा फॉर्म भरायचा आहे. तर त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहक भत्ता योजना DTEसाठी हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे बघा तुमचे जे हायर एज्युकेशनमध्ये आहेत त्यांनी हा खालचे ऑप्शन घ्यायचे आहेत. आणि जे मेडिकल विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या 3 नंबरचे ऑप्शन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता बघा जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये आहेत,
म्हणजे अल्पसंख्याकमध्ये मोडतात. म्हणजेच मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी किंवा अदर दुसरे रिलिजनमध्ये आहे जे धार्मिक अल्पसंख्याकमध्ये मोडतात. तर त्यांनी हे ऑप्शन घ्यायचे आहे. त्यामध्ये बघा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहेत, म्हणजेच ज्यांचं ॲडमिशन आर्ट्समध्ये आहे, म्हणजे BAमध्ये आहे किंवा BCOMमध्ये आहे किंवा BSCमध्ये आहे, त्याच्यानंतर किंवा लॉ म्हणजे LLBमध्ये आहे किंवा B.Edमध्ये आहे, तर त्यांनी स्टेट मायनॉरिटी स्कॉलरशिप पार्ट 2 DHE ही वाली स्कीम अप्लाय करायची आहे. आता त्यानंतर बघा ज्या विद्यार्थ्याचा कोर्स DTUमध्ये येते, त्यांनी हे वाला ऑप्शन घ्यायचा आहे. म्हणजेच जे डिप्लोमा इन टेक्निकल एज्युकेशनमध्ये आहेत, ज्यांचं टेक्निकल एज्युकेशन आहे, इंजिनिअरमध्ये आहे, तर त्यांनी हा ऑप्शन घ्यायचा आहे. स्कॉलरशिप फॉर स्टुडंट ऑफ मायनॉरिटी कम्युनिटीज पर्स्युइंग हायर अँड प्रोफेशनल कोर्स DTE हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन मेडिकलमध्ये आहे, जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत, त्यांनी हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्या अकाउंट्समध्ये बघा DMER असा ऑप्शन येते, तो ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी ॲग्रिकल्चरमध्ये आहे किंवा हॉर्टिकल्चरमध्ये आहे, त्याच्यानंतर बघा फूड टेक्नॉलॉजीमध्ये आहे किंवा त्याच्यानंतर फॉरेस्ट्रीमध्ये आहे, त्यांनी हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यांच्यासमोर असा MCAR असा ऑप्शन दिलेला आहे, ते ऑप्शन त्यांनी घ्यायचं आहे. तर यामध्ये एकदा लाईव्ह पाहून घ्या. हा डिपार्टमेंट आहे. आता या डिपार्टमेंटची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. त्यानुसार तुमचं योग्य डिपार्टमेंट आणि योग्य स्कॉलरशिप निवडून घ्या. त्याच्यानंतर बघा डिपार्टमेंट निवडल्यानंतर इथं तुमचं स्कीम नेम दिलेलं आहे, ते स्कीम नेम निवडून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा सर्च एक असा ऑप्शन दिलेला आहे, त्या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता डिपार्टमेंट निवडल्यानंतर आणि स्कीमचा नेम इथून निवडल्यानंतर आता तुम्हाला इथं सर्च असा एक ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च केल्यावर बघा तुम्हाला इथं एक अशी एंट्री आहे. या एंट्रीमध्ये ह्या डिपार्टमेंटचं नाव, त्याच्यानंतर स्कीम नेम दिलेले आहे, फॉर्मची डेट कधीपासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट किती आहे इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं टेक ॲक्शनमध्ये इथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोर ह्या स्कॉलरशिपबद्दल जे GR आहे ते इथं PDF दिलेलं आहे. तर या PDFमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर स्कीमला अप्लाय करायसाठी इथं अप्लाय बटनावर क्लिक करा. आता इथं सर्व ऑप्शन एकदा माहीत करून घ्या. तर इथं बघा दिस इज अ रिन्युअल ॲप्लिकेशन. जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिन्युअल आहे तर तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं गेल्या वर्षीचं जे फॉर्म आहे त्याचं ॲप्लिकेशन मिळालेलं असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. म्हणजे ते टाकणं कंपल्सरी आहे आणि ज्यांचं रिन्युअल नाही ते त्यांनी नो करायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन ID तुम्हाला माहीत नसेल तर इथं डाव्या साईडला बघा माय ॲप्लिकेशन हिस्ट्री आहे. इथे तुम्ही क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन ID काढू शकता आणि ज्यांचं ॲप्लिकेशन नवीन आहे तिथं त्यांनी नो करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे इथं तुम्हाला पहिले तुमची TC अपलोड करायची आहे. TC अपलोड केल्यानंतर बघा इथं डिक्लेरेशन सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट, म्हणजे तुमच्या इथं पालकाचं एक डिक्लेरेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याचा फॉर्मॅट बघा इथं तुम्हाला भेटून जाईल गुगलवर, असं तुम्ही हे कॉपी करून सर्च करू शकता किंवा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर गुगलवर डिक्लेरेशन सर्टिफिकेट पॅरेंट्स इथं सर्च केल्यावर हा प्रतिज्ञापत्र इथे तुम्हाला इथं ओपन होईल. इथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर इथं हा तुम्हाला इथं पेनीनं भरायचा आहे. आता हे प्रतिज्ञापत्र कसं भरायचं ते शॉर्टमध्ये पाहून घ्या. इथं श्री म्हणजे इथे तुम्हाला इथं पालकाचं नाव आधी टाकायचं आहे. याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव, त्याच्यानंतर इथं तालुक्याचं नाव टाकायचं आहे, जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथून बघा तुम्ही किती बहीण भाऊ आहे, तुमच्या वडिलाला किती अपत्य आहे, ते अपत्य इथे टाकायचे आहे. आणि त्यानंतर बघा किती तुम्ही बहीण भाऊ आहेत, म्हणजे किती मुले आहेत, किती मुली आहेत, इथं तुम्हाला तो ऑप्शन टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता बघा हे जे रिकामी जागा आहे इथं विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा हा विद्यार्थी कोणत्या क्रमांकाचा लाभार्थी आहे, प्रथम द्वितीय, ते इथं तुम्हाला इथं राईट करा. त्याच्यानंतर स्त्री पुरुष ह्या ऑप्शनवर राईट करा. त्याच्यानंतर बघा इथं खाली जे ऑप्शन दिलेलं आहे हे, तर इथं तुम्हाला तुमच्या कॉलेजचं किंवा तुमच्या महाविद्यालयाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या लाईनमध्ये इथं तुम्हाला तुमचं जे ॲडमिशन आहे, म्हणजे ॲडमिशन कशामध्ये आहे, BA, BCOM, BSc, फर्स्ट इयर, सेकंड इयर, ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर इथं तुमच्या शिष्यवृत्तीचं नाव लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करत आहात, तर इथं तुमच्या ह्या टॅबवर वरे सुद्धा इथं बघा शिष्यवृत्ती स्कीमचं नाव दिलेलं असते, हे नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा या योजनेसाठी तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी अजून किती अपत्यांनी लाभ घेतलेला आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. कोणी घेतलं असेल तर 0 टाका. जर घेतला असेल तर 1, 2 इथं टाकून तुम्हाला इथं त्यांचं नाव लिहायचं आहे. नाही घेतलं असेल तर 0 टाकून इथं ब्लँक सोडून द्या.
त्याच्यानंतर बघा इथे तुमची डिक्लेरेशन दिलेलं आहे, हवी दिलेली आहे, ते वाचून घ्या. ते झाल्यानंतर इथं तुमची विद्यार्थ्याची सही करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यासमोर पालकाची सही करायची आहे. सही झाल्यानंतर इथं दिनांक टाकायचा आहे आणि तुमच्या इथं कॉलेजचं ठिकाण टाकायचं आहे. हे तुम्हाला पेनीनं भरून इथं तुम्हाला बघा हे डिक्लेरेशनमध्ये अपलोड करायचं आहे. तो भरून अपलोड करून घ्या. आता त्याच्यानंतर बघा, हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप, तुम्ही दुसऱ्या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरलेला आहे का? भरला असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर बघा, जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्समध्ये आहे, जसे डी-एडमध्ये आहे किंवा एल-जी-पी-एसला वगैरे, ज्यांना व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे, तर असे यांना स्टार इथं येईल. तर इथं तुम्हाला व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. ज्यांना कंपल्सरी नाही, जे प्रोफेशनलमध्ये नाही, तर त्यांना अपलोड करायची गरज नाही. तर जे प्रोफेशनलमध्ये आहे त्यांनी खास व्हॅलिडिटी अपलोड करून घ्या. आता त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला रेशन कार्ड जोडायचं आहे. तिथून तुमचं रेशन कार्ड अपलोड करा. नसेल तरी इथं कंपल्सरी नाही. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत, जे मृत्यू झालेले आहे, त्यांनी सुद्धा एखादा ऑप्शन ज्यांनी येस केलेला आहे, तर त्यांना इथं डेथ सर्टिफिकेट अपलोड करायचा ऑप्शन येईल. आणि जे विद्यार्थी मेडिकलमध्ये आहेत, मेडिकलचं ॲडमिशन जसं MBBSला आहे, तर त्यांना पालकाचं आणि विद्यार्थ्याचं पॅन कार्डसुद्धा अपलोड करायचं आहे. बाकीच्यांना अपलोड करायची गरज नाही. तर ते मेडिकलसाठी ऑटोमॅटिक ऑप्शन येईल तिथं. आणि याच्यानंतर बघा, लास्टचा ऑप्शन दिलेला आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही बहीण-भाऊ किती आहे? इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे. 1 आहे, 2 आहे किंवा 2 पेक्षा जास्त आहे. त्याचं ते ऑप्शन घ्यायचं आहे. तुम्हाला 2 पेक्षा जास्त असेल तर पुन्हा आता तुम्हाला ते डिक्लेरेशन डबल इथं आपण टाकायचं आहे. तर बघा, 2 पेक्षा जास्त असेल तर स्कॉलरशिपसाठी किती 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ न घेतल्याबद्दल तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे. ते झाल्यानंतर आता तुम्हाला इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर बघा, इथं तुमची संपूर्ण माहिती इथं ओपन होईल. ते संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा पुन्हा चेक करायचं आहे. जर यामध्ये काही दुरुस्ती असेल तर इथं तुम्ही वापिस इथं डाव्या साईडला प्रोफाईलवर जाऊन ते बदलू शकता. त्याच्यानंतर इथं खाली डॉक्युमेंटसुद्धा दिलेले आहे. ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. अपलोड केलेले डॉक्युमेंट ते दिलेले आहे बघा. इथून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाहू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला इथं राईट टिक करायची आहे. ह्या बॉक्सवर राईट टिक केल्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता. ते झाल्यानंतर आता तुम्हाला इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा, ह्या प्रकारे तुमचा ऑनलाईन फॉर्म झालेला आहे, अप्लाय केलेला आहे. याचा तुम्हाला मेसेजसुद्धा येईल. आता इथं तुम्हाला ओके करायचं आहे. आता ओके केल्यानंतर आता तुम्हाला माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनमध्ये जाऊन तुमचा भरलेला फॉर्म, तुमची एंट्री बघायची आहे. आणि तुम्हाला प्रिंट काढायसाठी सुद्धा ह्याच ऑप्शनमध्ये जावं लागेल. तर माय अप्लाइड स्कीमवर क्लिक केल्यावर असं तुमचे एंट्रीचं ऑप्शन येईल. आता अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशनमध्ये तुमचा इथं फॉर्म दिसेल. तर आता प्रिंट करायसाठी बघा, इथं व्ह्यू फॉर्म असा ऑप्शन दिलेला आहे. ह्या साईडला बघा, उजव्या साईडला. तर इथं व्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ह्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि कॉलेजमध्ये तुम्हाला ती सबमिट करायची आहे. आणि इथं खाली प्रिंट ऑप्शन हा दिलेला आहे. इथं क्लिक करून तुम्हाला ते प्रिंट काढून तुमच्या कॉलेजला घ्यायची आहे. तर ह्या प्रकारे तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म आता अप्लाय झालेला आहे. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आले असता चॅनलला सबस्क्राईब करा. मी इर्शाद खान आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.